पांडुरंगा कृपतम नमन दुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता हृदय हे आपुले चौफाळून या भोले वरी बैसऊ पावली श्री गुरूंचे मजर धई सद्गुरु जेने तारिला हा संसार गुरु मनोन विशेषात्यादरू विवेकावरी गुरुक्षेत्र गुरु देवता गुरु माया गुरु पिता गुरु पूजे विन परोता आणू नेने ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास त्यांची आस पुरवावी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे आईसी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ अभंग अतिशय गोड आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे राम नामाचं महत्व प्रतिपादन करतात. जीवनामध्ये राम नामाची जोड द्या असा उपदेश या अभंगातून तुकोबाराने तुम्हाला केलेला आहे. राम नाम कंठामध्ये धारा असा उपदेश या अभंगातून तुकोबाराय करतात. इथं असलेली सगळी काही जाणकार आणि ज्ञानी माणसं आहेत. राम नामाचं महत्व सगळ्यांनाच माहित आहे. रामायण ऐकणारी लोक आहात तुम्ही आम्ही. या अभंगातून तुकोबाराने उपदेश केलेला आहे. उपदेश कोणी करावा, कोणाला करावा, कोणता करावा आणि का करावा असे अनेक प्रश्न इथं उपस्थित होऊ शकतात बरं का. उपदेश कोणी करावा, अधिकारी पुरुषानंच उपदेश करावा, येड्या गबाळ्याचे नाही काम. उपदेश कोणाला करावा, जो अज्ञानी माणूस आहे, जो मायेमध्ये गुंतून गेलेला आहे, विषयामध्ये भुलून गेलेला आहे, संसारामध्ये अडकलेला आहे, अशा अज्ञानी जीवांना उपदेश करावा. उपदेश कोणता करावा तर परमार्थाचा उपदेश करावा. उपदेश का करावा त्याचा उद्धार व्हावा म्हणून करावा. चारही प्रश्नाची उत्तर आपण एकाच वाक्यात पाहिली पहा. उपदेश करण्यासाठी अधिकार असावा लागतो. आमचे तुकोबाराय अधिकारी पुरुष होते महाराज. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आणू रेणू या ठोकरा तुका आकाशा एवढा. आणू रेणूपेक्षा लहान आणि आकाशापेक्षाही महान आहेत आमचे जगद्गुरु तुकोबाराय. उपदेश करणारे तुकोबाराय सामान्य नाहीत हे तुमच्या लक्षात आलं बरं का. आणि कोणता उपदेश करतात याचं चिंतन आपण करूयात. जीवनामध्ये राम नामाची जोड द्या असा उपदेश या अभंगातून तुकोबारायने केलेला आहे. चिंतन सगळ्यांनी शांतपूर्वक ऐकायचं बरं का. अजिबात हालचाल करायची नाही, गोंधळ करायचं नाही, काही नाही. फक्त विठोबा रुक्माई म्हणून टाळी फक्त वाजवायची आहे की नाही जेव्हा मी म्हणेल तेव्हा. राम नामामध्ये फार मोठी ताकद आहे. राम म्हटले की तो उघडलं जातं. आता प्रयोग करा तुम्ही म्हणून बघा ना. रा तोंड उघडलं जातं की नाही. आणि म म्हटल्यानंतर तोंड मिटलं जातं. पहा एक सांगू का महाराज तुम्हाला, जेव्हा तोंड उघडलं जातं ना तेव्हा आपल्या अंतःकरणातील सगळे विकार बाहेर पडतात, सगळी पाप बाहेर पडतात. आणि म म्हटल्यानंतर तोंड मिटलं जातं तेव्हा बाहेर पडलेले विकार किंवा बाहेर पडलेली पाप पुन्हा आत येत नाहीत. आपलं अंतःकरण शुद्ध होतं. ही रामनामाची ताकद आहे. सोप्या भाषेमध्ये बोलू का, आपल्या ग्रामीण भाषेमध्ये नॉन रिटर्न वॉल आहे की नाही. ग्रामीण भाषेत आपण बोलतो परंतु इंग्रजीत बोलतो आहे की नाही. नॉन रिटर्न वॉल. लाईट गेल्यानंतर ते पाणी पुन्हा माघारी येऊ नये, आपल्या मोटरीला काही होऊ नये म्हणून आपण एक वाल बसवतो, नॉन रिटर्न वाल आहे की नाही. त्याप्रमाणे रा म्हटले की तोंड उघडलं जातं, म म्हटले की तोंड मिटलं जातं. तोंड जेव्हा मिटलं जातं तेव्हा बाहेर पडलेली पाप विकार आत येत नाहीत. आपलं अंतःकरण शुद्ध होतं. ही राम नामाची ताकद आहे. महाराज वाल्याचा वाल्मिकी झाला, रामायणासारखा महामोठा ग्रंथ लिहिला. ही ताकद कशाची आहे? राम नामाची ताकद आहे. नाम जपता चंद्र मौळी नामे तरी लावाल्या कुळी उत्तमा उत्तम
वाची बोला पुरुषोत्तम. राम जन्माला येण्याच्या अगोदर रामायण लिहिलं बरं का. आणि जसं रामायणामध्ये लिहिलं तसं देवाला वागावं लागलं पुढं. बोलिला वाल्मिकी तैसाची करीन वर्तोनी दावीन नामामणी. तसा विचार केला तर देवाच्या अगोदर देवाचं नाव आहे बरं का. एवढं ते श्रेष्ठ आहे. देवाच्या अगोदर देवाचं नाव आहे. आता मला सांगा, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला तेव्हा वाल्या कोळ्यानं अगोदर कोणतं नाम घेतलं होतं सांगा बरं. नारद महर्षी गाठ पडले आणि नारद महर्षींनी कोणता मंत्र दिला होता? वाल्या, तुला तुझा उद्धार करून घ्यायचा असेल तर राम म्हण. काय म्हण? राम. आता आयुष्यभर पाप केलेल्या माणसाच्या तोंडातून चांगला शब्द येईल का? सारखं मारतच होता माणसं. त्यामुळे तो मारा मारा म्हणायचा. मरा 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 मरा. शेवटी मारा मारा का होईना त्याचं रूपांतर राम राम मध्ये झालं. बघा ना, फास्ट म्हणा तुम्ही. मरा 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 मरा, शेवटी राम राम येतं की नाही? अहो, त्याचा उद्धार झाला. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. मला सांगायचं एवढंच आहे, तेव्हा राम जन्माला आले होते का? नव्हते. देवाच्या अगोदर देवाचं नाव आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का? देवापेक्षाही देवाचं नाव श्रेष्ठ आहे. राम अक्षर दगडावर लिहित होती वानरसेना. आणि तो दगड पाण्यामध्ये टाकला, समुद्रामध्ये टाकला की तो तरायचा. बरोबर आहे की नाही? सगळं माहित आहे तुम्हाला. एकदा देवानं बघितलं, माझ्या नावानं दगड तरतात म्हटल्यानंतर मी स्वतः टाकल्यानंतर तरायलाच पाहिजे. परंतु हा प्रयोग आता करायचा नाही, सगळी झोपल्यानंतर करायचा. आता जर केला आणि समजा बुडला तर आपला अपमान होईल. परंतु प्रयोग करायचा विचार केला देवाने. रात्रीचे 12 वाजले होते. पौर्णिमेचं चांदणं पडलेलं होतं. लख्ख प्रकाश पडलेला होता. देव गेले समुद्राच्या कडेला. पहिला दगड घेतला आणि टाकला समुद्रामध्ये. महाराज, पहिल्या दगडानं तळच घातला. देव म्हणले जाऊ द्या, पहिला डाव भूताचा, दुसरा दगड टाकून बघूया. दुसरा दगड घेतला, तोही टाकला, त्यानंही तळ घातला. आता मात्र घाबरायला लागले. काय भानगड झाली? माझी ताकद गेली कुठं? देव घाबरायला लागले. आता जाऊ द्या, शेवटचा दगड टाकून बघूया. तिसरा दगड घेतला, टाकणार तेवढ्यात मागे मारुतराय दिसले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देव म्हणले, मारुतराया तुम्ही इथं कधी आला? तेव्हा मारुतराय म्हणले, देवा, जेव्हा तुम्ही म्हटलं होतं का नाही पहिला डाव भूताचा, तेव्हाच हे भूत माग होत. पहिल्याच खड्याला आलो. देव म्हणतात, मारुतराया मला हे कळे ना, जेव्हा तुम्ही दगड टाकत होता तेव्हा ते दगड तरंगायचे, असे तरायचे, आणि मीठ टाकल्यानंतर तळ का घाटतात? तेव्हा मारुतरायांचे शब्द ऐका. मारुतराय म्हणले, देवा, तुमच्यापेक्षा तुमच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे आणि हे तुम्हालाच माहित नाही. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, हो तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, हो तुझं ना कळे मेघ श्यामा, तुझं ना कळे मेघ श्यामा, तुझं ना
या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी जया वैष्णवांचे घरी तुझ्या नामाचा महिमा तुझ्या नामाचा महिमा तुझा नाम तुझ्या नामाचा महिमा तुझा नकडे मेघ श्यामा हे तू का म्हणे आमा जन्म गोड याजसाठी या वैष्णवांचे घरी. बस आता तुमच्या लक्षात आलं देवापेक्षा देवाच्या नामामध्ये फार मोठी ताकद आहे आणि म्हणूनच दगड तरली. राम नामानं दगड तरली महाराज. आपण तर माणसं आहोत आपला नाही का उद्धार होणार सांगा बर. राम नाम माझ्या भगवान शिवजींनी जपलं बर का महाराज. पहिले वैष्णव आहेत भगवान शंकर हे पहिले वैष्णव आहेत बर का. पहिले माळकरी वारकरी माणूस भगवान शंकर पहिले पंढरीचे वारकरी आहेत बर का. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि भगवान शिवजींचा मंत्र कोणता सांगू का. आता हरी 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 मंत्र हा शिवाचा मनतीजे वाचा तया मोक्ष. हरी हा मंत्र आहेच परंतु पहिल्यांदा मंत्र कोणता आहे. राम गळारुंड माळा खापूर हस्तकी राम नाम कंठी सर्व काळ. असं भगवान शिवजींचं वर्णन आहे. त्यांच्या मुखामध्ये राम नाम आहे. राम नाम कसं आलं त्यांच्याकडं सांगू का. जेव्हा रामायण तयार झालं ना तेव्हा 3 लोकांमध्ये भांडण लागली पहा. जेव्हा रामायण तयार झालं तेव्हा 3 लोकांमध्ये भांडण लागलं. 1 मनुष्य, 2 सर्प आणि 3 म्हणजे देव. या तिघांमध्ये भांडण लागलं. आता ही तिघही म्हणायची रामायण आमचा आहे. सर्पजात म्हणायची रामायण आमचा आहे. कारण का लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे. बरोबर आहे का नाही. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे. शेषाचा अवतार आहे. याचा अर्थ लक्ष्मण हा आमचा भावबंद आहे म्हणून रामायण आमचा आहे असं सर्पजात म्हणायचे. मानव काय म्हणायचे. राम जरी देव असला तर तो मृत्यू लोकांमध्ये आला. त्यानं मानवाचं रूप धारण केलं. तो आमच्यासारखा आहे म्हणून रामायण आमचं. देव म्हणायचे अरे पण तो देव आहे. राम हा देव आहे म्हणून रामायण आमचं. तिघांमध्ये लागलं भांडण. कडाक्याचं भांडण लागलं पहा. सोडवायलाच कोण नाही. तिथं आले नारद महर्षी. त्यांना कुठून कसं कळतं कुणास बरोबर येतात टायमिंगला. बरोबर येऊन टपकले. अरे काय भांडताय. तेव्हा तिघांनी गारानं सांगितलं. भगवान आमचे नारद महर्षी शांत. नारद महर्षी म्हणाले असं भांडू नका. लय वळवळ करायला लागलाय हात. असं काय भांडू नका. आपण भांडण मिटवूया. भांडण मिटवणारे फक्त एकच आहेत भगवान शंकर. आपण कैलासामध्ये जाऊया. देवादिदेव महादेव त्यांच्याकडे आपण जाऊया. ते भांडण मिटवतील आपलं. तेव्हा हे तिघही गेले. नारद महर्षींनी सगळी कथा सांगितली भगवान शंकराला. महादेवा यांचं भांडण मिटवा. प्रत्येक जण म्हणतोय रामायण आमचा आहे रामायण आमचा आहे. भगवान शंकर म्हणले काळजी करू नका. सोपा उपाय आहे. एका मिनिटात मिटवतो. रामायणामध्ये जेवढे श्लोक आहेत ना सगळ्यांना निमे निमे देतो. तिघांना वाटून देतो.
आता रामायणामध्ये श्लोक किती आहेत बोला की? वाल्मिकी रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत. किती? 24,000. आता तिघांना समान वाटणी करून दिली. 8 त्रिक 24, 8,000 वाटून दिले श्लोक. आता सगळ्यांना आनंद वाटला, वाटणी झाली, बरं झालं, सामान मिळालं. परंतु देव हुशार आहेत भगवान शंकर. आपण म्हणतो शिव भोळा चक्रवर्ती, परंतु भोळ दैवत आहेच, परंतु हुशार देखील आहे बरं का. देव म्हणले एवढी मोठी वाटणी केली मी म्हटल्यानंतर मला काहीतरी फळ पाहिजे ना, काहीतरी दक्षिणा पाहिजे ना, मला मानधन. एवढी मोठी वाटणी केली मी, एवढं मोठं काम केलंय तुमचं मी, काहीतरी मला मानधन पाहिजे, काहीतरी फळ पाहिजे मला. काय देऊ सांगा देवा? काय नाही, आता मला सुद्धा काहीतरी श्लोक दिले पाहिजेत यातले. तेव्हा सर्पजात म्हणायचे तुम्ही कोण आहात? देव आहे. तुम्ही काय करा, तुमच्या भावकीतूनच वाटून घ्या. नाही की नाही? मानव काय म्हणायचे? आम्ही मानव आहोत, तुमचा आमचा काय संबंध नाही, तुम्ही तुमची भावकी, तुम्ही देवाकडून काय असेल ते वाटून घ्या, इंद्राकडून चंद्राकडून काय देवाना जे दिलंय तुम्ही 8,000 श्लोक तिथून वाटणी करून घ्या. आता नाईला झाला पहा. भगवान शंकर म्हणले बरं चालेल, देवतांनो मला काय देणार सांगा. आता सगळ्यांनी खालीच मान घातली पहा, इंद्रानं चंद्रानं, आहे की नाही? सगळे देव खालीच मान घालतात. आता काय करावं? हा बाबा काय मागतोय कुणास ठाऊक. यानं सगळंच मागून झालं. परंतु भगवान शंकर म्हणले काळजी करू नका, असं मान खाली घालू नका, मी जास्त काय मागत नाही. शेवटचा श्लोक किती अक्षरांचा आहे? फक्त 32 अक्षरांचा आहे. शेवटचा श्लोक 32 अक्षरांचा आहे. त्यातली फक्त शेवटची 2 अक्षर मला द्या. भगवान शंकर काय म्हणले? शेवटचा श्लोक 32 अक्षरांचा आहे, त्यापैकी शेवटची 2 अक्षर फक्त मला द्या, मी काही जास्त मागत नाही. आता ती 2 अक्षर कोणती आहेत? आता बाकीच्या देवांना काय माहित आहे की 2 अक्षर किती जबरदस्त आहेत ते. शेवटची 2 अक्षर आहेत राम, आणि ती 2 अक्षर स्वतःजवळ ठेवली, बाकी सगळं देऊन टाकलं. राम नाम 2 अक्षरे सुलभ आणि सुपारी, जागा मागितल्याची पहारी, शेवटची गोड त्याची खरे गा. शेवटची गोड 2 अक्षर स्वतःजवळ ठेवली. राम, गळारुंड माळा खापर हस्तकी, राम नाम कंठी सर्व काळ. भगवान शिवजींनी राम नाम कंठामध्ये धारण केलं. आपणही करावं. आईसी चोरी करा, राम कंठी धरा, आईसी चोरी करा, राम कंठी धरा, हे आईसी चोरी करा, राम कंठी धरा, 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 हे आईसी चोरी करा, राम कंठी धरा, आईसी चोरी करा, राम कंठी धरा, जेने तुके फेरा गर्भवास, तेरे तुके फेरा गर्भवास, तेने तुके फेरा गर्भवास,
करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. आता आपण आलो पहिल्या चरणावर. गर्भवासाचा फेरा चुकवायचा असेल तर राम नाम घ्या म्हणतात तुकोबार आहे. माझा वाढवा थोडासा. गर्भवासाचा फेरा म्हणजे जन्म मरणाचा फेरा बर का. ज्या क्रियेमध्ये पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं, त्याला संसार असं म्हटलं जातं. पुनरप्पि जननम पुनरप्पि मरणम पुनरप्पि जननी जठरे शयनम यह संसारी खलु दुस्तारी कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. उपजे ते नाशी नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याच नाव काय आहे? संसार. जन्मापेक्षा सगळ्यात मोठे भय कशाचं आहे? बोला की लवकर बोला. मरणाचं आहे. मरू वाटते का कुणाला? सांगा बरं. हा, मरू वाटते का? परंतु जो जन्माला आला तो एक दिवशी ताटीवर जाणार. ज्याचं थाटात बारसं झालंय त्याचं तेरस होणारच आहे. मरण अटळ आहे महाराज. किती जरी श्रीमंत असला आणि किती जरी गरीब असला, राजा असो नाही तर रंक असू द्या, प्रत्येकाला मरण येणार आहे. एक श्रीमंत माणूस होता पहा, भरपूर श्रीमंत होता, आणि त्याला नेण्यासाठी यम आला. यमाकडे पाहिल्याबरोबर त्याला कळालं आपल्याला न्यायला आल्या बाबा हा. परंतु बघूया, लाच देऊन बघूया. लाच आहे की नाही? लाच टेबलाच्या खालून दिली जाते ना. बॅगच भरली पहा पैशानं, नोटा. यमायचे साहेब घ्या, आईश करा, परंतु मला वाचवा. यम म्हणला, अरे रावणासारखे गेले, हा त्याच्या एवढं तर तुझ्याजवळ नाही, आणि त्याला मरण चुकलं नाही, आणि तुझी काय कथा? नको आहे मला हे, मला हे नको आहे, पैसा नको आहे. आता काय करावं, काय द्यावं तर काय? याला त्या श्रीमंत माणसाने विचार केला, त्या शेडजीने विचार केला, आपण जेवण देऊया. आतापर्यंत त्याला कोणी काही जेवायला बोलवलं नाही, या मला का बोलवलंय काय? आपण जेवण देऊया. आता श्रीखंड काय, बासुंदी काय, गुलाबजामुन काय, आता जास्त सांगत बसत नाही, तुमच्या तोंडाला पाणी सुटल. अहो 56 पदार्थ. आता मोठा श्रीमंत होता, ऑर्डर दिल्या बरोबर टेबलावर ताट भलं मोठं, 56 पदार्थ होते पहा. यमानं बघितलं, जरा बरं वाटलं. आतापर्यंत मला कुणीही बोलवलं नव्हतं जेवायला, या बिचाऱ्यानं बोलवलं. आनंद वाटला, समाधान वाटलं, बाह्या सारल्या आणि जेवायला सुरुवात केली. आता यानं तेवढ्यात काम केलं. कुणी? या शेडजीनं, श्रीमंत माणसानं. हळूच गेला यमाच्या मागणं असा, आणि टेबलवर एक वही ठेवली होती, यमानं डायरी ठेवली होती येता येता, आणि त्या डायरीमध्ये कुणा कुणाला उचलायचं याची यादी होती. या 10 वर्षात कुणा कुणाला उचलायचं याची यादी होती पहा. त्यानं वाचली यादी सगळी. पहिलंच नाव याचं होतं. पहिल्याच नावाला खडा लागला. आता काय करावं, पहिलंच नाव आपलंय. परंतु हा हुशार होता, पेन घेतलं, पहिलं नाव खुडलं आणि कुठे टाकलं? अगदी शेवटला, लास्ट अँड बेस्ट, अगदी शेवटला टाकलं पहा. आणि आला हळूच यमापाशी बसला. यमाने तृप्तीची ढेकर दिली, जेवण झालं. मी सुद्धा परत दिल्या. शेठजी काय जेवण केलं राव तुम्ही? वा 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 वा, आतापर्यंत मला कोणी जेवायला बोलवलं नव्हतं, तुम्ही मला जेवण दिलं. इथले पदार्थ असे असतात सुंदर. काय श्रीखंड होतं, काय बासुंदी होती, जबरदस्त बासुंदी, मी कधी खाल्लीच नव्हती. चांगलं जेवण झालं. शेठजीला वाटलं बरं झालं, आता आपलं मरण टळलं, आपण मरणाच्या दारातून वाचलो, बरं झालं. यम खुश झालाय ना आता. शेठजी मी तुमच्यावर खुश आहे, आता माझा विचार आता बदललेला आहे. शेठजीला वाटलं बरं झालं, आता आपलं मरण टळलं. यम म्हणला, शेठजी आता माझा विचार बदललेला आहे, आता मला असं वाटतंय खालून सुरुवात करायची. आता मला सांगा, खालून सुरुवात केल्यावर नंबर कोणाचा आहे? एक सांगू का, जेव्हा जायचंय ना तेव्हा जावंच लागणार आहे. देह जायला जायला, देह जायला जायला, देह जायला जायला, देह जायला जायला,
मगसे दगडा कारेनो मगसे दगडा त्या जाईल त्यासी काळोबा खाईल कारेनो मगसी तगडा कैसे हाती घोडेवाडा एक ना एक दिवस सगळं इथं सोडून जायचं आपल्याला धनाने भूमोच्या पश्वाच्या गोष्टी भार्याग्रहद्वारे जना स्मशाने देहचितायाम परलोक मार्गी कर्माने गोगच्छती जीवे का आपल्या बरोबर फक्त कर्म येणार आहे काय येणार आहे बोला कर्म येणार आहे मग चांगलं कर्म करा नीतिमत्ता चांगली ठेवा कारण पाहणारा तो जगाचा मालक वर बसलाय ऑनलाईन आहे तो कसा आहे ऑनलाईन आहे त्याला घाबरलं पाहिजे की परंतु काय करावं कोणती मस्ती अंगामध्ये आपल्या कोणास ठेव क्षणाचा भरवसा नाही आपला घास घेतलेला आहे गिळण्याची देखील सत्ता नाही आपल्या ठिकाणी तरी देखील मस्तीमध्ये आपण राहतो ज्यानं जन्माला घातलं त्याला आपण विसरतो काय करावं कोण दमायसा आहे याचे पोटी येईल शेवटी कोण कामा बाबा रे शेवटी आपल्याला काळ खाणार आहे लक्षात ठेवा क्षणाचा भरवसा नाही आपला क्षणभंगुर नाही भरवसा भारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल भासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरा आधी राम राम स्मराधी वेळ वाया जात चाललाय आपला महाराज बालपण गेले नेलता तारुण्य दिशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरी मागुता जन्मधरी बालपण गेलं बरं जाऊ दे लहान वय नाही कळाला परमार्थ तरुणपणा तर करायला पाहिजे होता नाही केला कोणती तारुण्याची मस्ती अंगामध्ये होती कुणास ठाऊक खाओ पिओ आईश करो मजा करो 2 दिन की जिंदगी है काही खा काही प्या गटरीमध्ये लोळा उकंड्यामध्ये झोपा गाढवासारखा वागतो तरुणपणामध्ये कुणाचंच ऐकत नाही रस्ता पुरत नाही चालायला इकडून तिकडे जातो तिकडून इकडे जातो गटरीत पडतो घराजवळ जातो परंतु घरच विसरतो दुसऱ्याच घरात शिरतो अरे लोकांनी दाखवावं लागतं आलं तुझं घर अरे काय आपलं जीवन मी नेहमी सांगतो पहा कीर्तनामध्ये व्यसनाचं लागलं या देशाला कोड आणि बापाच्या खांद्यावर चाललंय पोराचं मड सध्याची अवस्था नका खाऊ तंबाखू नका लावू चुना हा माणसाचा जन्म नाही पुन्हा पुन्हा नका देऊ तंबाखू गुटक्याला थारा आणि बापाच्या अगोदरच पोरगा झालाय म्हातारा सध्याची अवस्था नका काढू नाकातून धुराचे फवारे सिस्टीम चांगले तुकाराम महाराज अरे नका काढू नाकातून धुराचे फवारे नाक म्हणजे नव्हे कारखान्याचे धुराडे बालपण गेले अज्ञानात तरुणपण गेले व्यसनात आणि म्हातारपणात तडपडून जाशील रे मसनात उठ तरुणा जागा हो व्यसनातून मुक्त हो सळसुळ दे तुझे रक्त कर देशाला व्यसन मुक्त कर देशाला व्यसन मुक्त
सध्या व्यसनमुक्तीची गरज आहे आणि हे कीर्तनातून 2 मिनिटं का बोललं पाहिजे बरं का, नाईलाज आहे. कारण आम्ही गावोगावी जातो पहा कीर्तनाला, आमच्या समोर म्हात्रे असतात तरणी अहो सगळ्या रिटायरमेंट गाड्या असतात. ज्यांना ऐका येत नाही त्याला वाटतं कीर्तन ऐकायला जावं, आणि बसा येत नाही असे पाईप पसरून बसलेले असतात आमच्या समोर, आणि दिसत नाही त्याला वाटतं ज्ञानेश्वरी वाचायला जावं. सत्यात अरे काय उपयोग आहे, आता वेळ निघून गेली ना. कळू येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी, आराहाती निराळी रांडापोरी सकळ. नाही होणार अशा अवस्थेमध्ये परमार्थ. मज नाही हात पाय डोळा पडली झाकड, माझी हात पाय पडली झाकड. मज नाही हात पाय डोळा पडली झाकड, मज नाही हात पाय डोळा पडली झाकड. कारण हे बधीर झाले वाचा बोले भोगड, कारण हे बधीर झाले वाचा बोले भोगड. कारण हे बधीर झाले वाचा बोले भोगड, कारण हे बधीर झाले वाचा बोले भोगड. नाक मुख गळू लागली लाळ आणि शेंबूड, नाक मुख गळू लागली लाळ आणि शेंबूड. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. श्वानापरी गती झाली अवघे करती हार हारे, श्वानापरी गती झाली अवघे करती हार हारे. श्वानापरी गती झाली अवघे करती हार हारे, श्वानापरी गती झाली अवघे करती हार हारे. संत माय बाप एवढा उपकार कैला, या मजत चहरी साखमा पिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार कैला, या मजत चहरी अपवाचा सोयरा. मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कारण हे बधीर झाले वाचा बोले भोबड. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. श्वानापरी गती झाली अवघे करती हार हार. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार केला. म्हातारपणी थेटे पडसे खोकला, हात कपा लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी झाल्याचे मूक, गळतसे नाक श्लेष्मपुरी. बोलो जाता शटनेच्या नीट गडगडी कंटकप भारी. शेजारी म्हणती मरी नाका मेला आणिला कंठाळा येण्याम्हा. सगळेजण हाड हाड करत असतात, शेवटी कुत्र्यासारखी अवस्था होत असते. न बोलेल तोळाशी बाबर बाजूला सारखं मध्ये मध्येच करताय हे की नाही. सगळेजण म्हणतात तुम्हाला काय कळतच नाही. म्हातारपणात बोलतात की नाही लोक, घरातली माणसं बोलतात की नाही तुम्हाला काय कळत नाही. लहानपणी बर का, लहानपणी आई म्हणत होती बाळाला, बारक्याला आपल्याला, बाळू तुला काही कळतच नाही बघ, तू लहान आहे अजून, तुला काही कळत नाही. नंतर बाळूची बाळासाहेब होतात, मोठा होतो, लग्न होतं. नंतर बायको म्हणते तुम्हाला काय अजिबात कळत नाही बघा, माझ्या मागे फक्त चला, तुम्हाला काही कळत नाही. आता हिलाच लय कळतं, तुम्हाला काही कळतच नाही म्हणते बायको.
बरं जाऊ द्या. नंतर काही दिवसानंतर पोरग म्हणतं, बाबा पिताजी तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला काही कळत नाही, मी सगळं बघतो, तुम्ही आपलं शांत बसा, तुम्हाला काही कळत नाही, पोरग म्हणतो. नंतर काही दिवसानंतर पोराचं पोरग म्हणतं, म्हणजे नातू, आजोबा तुम्ही गप्प बसावं, तुम्हाला काही कळतच नाही, सारखं मध्ये मध्येच करताय. मला सांगा, सगळेजणच म्हणतात हो तुम्हाला काही कळत नाही. न कळताच एवढा मोठा प्रपंच केला का काय त्यानं म्हाताऱ्यानं? न कळताच प्रपंच केला का संसार एवढा मोठा? सगळेजण तिरस्कार करत असतात, कुत्र्यासारखी अवस्था होत असते म्हातारपणामध्ये, आणि इंद्रिय साथ देत नसतात, आणि तेव्हा वाटतं परमार्थ करावा. वेळ निघून गेली आता. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठ जागे वारे आता, उठ जागे वारे आता. स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथ, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माथा, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या. धनधारा पुत्र जन, 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 धनधारा पुत्र जन. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जन्माच्या व्यथा चुकवायच्या असतील, गर्भवासाचा फेरा चुकवायचा असेल तर काय करा? आईची जोडी करा, रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. पहिल्या चरणाचा अर्थ कळला. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, भगवंताच्या नामस्मरणा व्यतिरिक्त बाकीचं सगळं नाशिवंत आहे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीन तेची फळ. प्रिया पत्नी, पुत्र, धन, सगळं काही नाशिवंत आहे. बरं आपला देह तर काय अविनाशी आहे का? नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. भगवंता व्यतिरिक्त सगळं नाशवंत आहे, माईक आहे. येरते माईक दुःखाची जनती, नाही आद्यांती अवसानी. सगळं नाशवंत आहे, धन नाशवंत आहे. नाशवंत आटी प्रिया पुत्र धन. परंतु महाराज या जगामध्ये आपलं काहीही नाही, तरी देखील आपलं आपण म्हणतो. आपण पाहुणं म्हणून आलोय बरं का, इथं आपण पाहुणं होऊन आलेलो आहे, पाहुणं म्हणून आलेलो आहे. मालक नाही आपण इथलं, परंतु मालक समजतो स्वतःला आपण. हे सगळं माझं आहे म्हणतो आपण. अरे सगळं नाशवंत आहे, तुझं नाही. बरं शेवटी तुझ्या बरोबर येणार आहे का काय? मग तुझं कशाला म्हणतो तू? तुझं असतं तर शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आला असतं ना सगळंच. धन दौलत पैसा जमीन जमला बंगला गाडी बायका मुलं काय असतील ते सगळं तुझं जे आहे ते सगळं वर आलं असतं ना तुझ्या बरोबर. देह हे काळाचे, धन कुबेराचे, काही नाही आपलं इथं, परंतु दुसऱ्याच आपण आपलं म्हणतोय. देहतो पाचाचा अनिला उसना, शेकी ज्याची त्याला देण्यासे. पंचमहाभूतापासून हा देह उसना घेतलाय आपण. शेवटी जाताना त्याला परत करायचा आहे. उसना आहे. दुसऱ्याची वस्तू आपण आपली म्हणतोय आणि भांडत बसतोय, भावाचा खून करतो, आहे की नाही? प्रॉपर्टी, धन, अरे आपलं नाही. एक दृष्टांत आठवून सांगतो बरं का, जाता जाता दृष्टांत आठवला. एक जण गेला कुठं, वर नाही, सासरवाडीला गेला तिला आणण्यासाठी. आता बिचारी 2 दिवस राहिली होती कोणत्या तरी सणाला, राहायला पाहिजे होतं तिनं, थोडं थांबायला पाहिजे होतं. माहेरी गेलेली आहे म्हटल्यानंतर काय होते, परंतु काय नाही, हा लगेच गेला 2 दिवसानंतर. ए चल लवकर चल, उरक लवकर, आपल्याला जायचंय, बॅग भर. भरली का? सासू म्हणते, अहो जा बापू, हो जा बापू, अशी गडबड करून चालते का? 2 घास खाऊन घ्या.
असं करू नका. सासवाना फार पुळका असतो बरं का जावयाचा. काय सासवाना पुळका असतो महाराज. नाकातला मोती ठेवी गहाण आणि राखी जावयाचा. चांगलं पाठ आहे तुमचं. राखी जावयाचा मान. श्रीखंड काय बासुंदी काय बोलायचं कामच नाही. चांगलं जेवण झालं पहा. सासून चांगलं जेवण केलं. जेवण झालं बरं उरकलं का नाही का तुझं. बॅग भरली. सासू म्हणली आपल्या पतीला म्हणली अहो काय करा जाय बापूला आणि आपल्या वसूला म्हणजे पोरगी नाव काय होतं पुरीचं वसू नावाची पोरगी दोघांना तेवढं स्टँडवर पोचवा की. तेव्हा सासऱ्यानं बॅग घेतली पहा. आता तिघही निघाले पहा. कोण कोण सासरा जावई आणि ती वसू नावाची पोरगी निघाली. आता जाताना एक शेत लागलं. ज्वारीचं शेत होतं. स्टँड होतं गावात. वस्ती होती रानातली सासऱ्याची. सासऱ्याची वस्ती ती रानात आणि स्टँड होतं गावात. जाताना एक शेत लागलं. ज्वारीचं शेत होतं. 4 एकर ज्वारी होते. किती एकर बोला लवकर जरा बोलत जावा किंवा. 4 एकर ज्वारी होते. जावई म्हणला सासरी बा काय ज्वारी आहे हो. मला तर असं वाटतंय 30 पोती ज्वारी सहज होईल. जावई काय म्हणला 30 पोती ज्वारी सहज होईल. सासरा म्हणला ओ जावई बापू गप बसा. तुम्हाला काय कळत नाही. तुम्हाला काय डोकं आहे का नाही काय. तुम्हाला शेतीतलं काही कळत नाही. तुम्ही आपलं शांत बसा. शांत बसा तुम्ही. तुम्हाला काय अंदाज लावता येत नाही. अहो 30 पोत्याला काय थोडं लागतंय काय. शक्यच नाही. 20 पोत्याच्या वर होणारच नाही. सासरा काय म्हणला 20 पोत्याच्या वर होणारच नाही. जावई काय म्हणला नाही 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 30 पोतीच होणार. अहो तुम्हाला सांगतोय ना 20 पोती होणार म्हणून. जावई म्हणला नाही नाही 30 पोतीच होणार. सासरा म्हणला नाही नाही 20 पोत्याच्या वर होणारच नाही. आता जावई काय ऐकच नाही. 30 पोती होणार 30 पोतीच होणार. आता सासरा जरा रागीट होता पहा. तापट स्वभावाचा होता. लाल भडक झाला आणि रागानं काय केलं जावायच्या कानाखाली दिली. तुम्हाला म्हणतो ना 20 पोती होणार म्हणून कानाखाली दिली की अशी. एवढं बरं आलं. कानाखाली दिली पहा सासऱ्यानं. आता जावाय तर कसा आधा होता काय. कोल्हापूरमध्ये 6 वर्ष काढली होती तालमीत. पहिलवान गडी होता. डाव टाकला पायात पाय घातला सासऱ्याच्या आणि पालताच असा पाडला. पाठीवर पाठच वळवली आणि वरनं छातीवर बसला जावई आणि वरनं म्हणत होता 30 पोतीच होणार. आता ही खालनं म्हणत होतं 20 पोतीच्या वर होणारच नाही. आता लाल भडक झाली होती. पाठ घासून घासून लाल भडक झाली होती. आता ढेकळं रानातली काळी भांगार अशी ढेकळं लाल भडक झाली पाठ घासून घासून. तरी ठेका सोडणार सासरा 20 पोतीच होणार. आणि वरनं जावई काय म्हणायचा 30 पोती होणार. ही खालनं म्हणायचं 20 पोतीच होणार. लाल भडक झाली होती पाठ घासू घासू. ती वसू नावाची पोरगी बापाजवळ आली आणि म्हणली बाबा अहो मला किती पोती काय जाते तुमचं. लाल भडक झाली पाठ घासू घासू. तेव्हा बाप म्हणला आग आग वसू पाठ किती बी घासू परंतु 10 पोतीची कळ कशी मी सुसू. आता काय गरज आहे का. हा काय गरज आहे का भांडायची. सासऱ्याची जमीन नाही. ज्वारी आहे का सासऱ्याची. जावयाची ज्वारी आहे का. मग त्या पुढची ज्वारी आहे का ती. कुणाची तिघाची पैकी कुणाची ज्वारी नाही. ज्वारी आहे लोकांची. महाराज म्हणतात अरे आपण पाहुणं होऊन आलो इथं. आपलं इथं कायच नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे. काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे काय आहे. मनुष्याचे काय आहे. मनुष्याचे काय आहे. काळाचे धन कुबेराचे. हे काळाचे धन कुबेराचे. काळाचे धन कुबेराचे. काळाचे धन कुबेराचे. मनुष्याचे काय आहे. मनुष्याचे काय आहे. मनुष्याचे काय आहे. महाराज म्हणतात अरे भांडू नका. आपलं इथं काहीच नाही. हा देह देखील आपला नाही. धन देखील आपलं नाही. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ. मुळात संसारच दुःखरूप आहे. त्याच्यापासून मिळणारं फळ काय सुखरूप असेल का. संसारातल्या वस्तू काय सुख देतील काय नाही. बीजच दुःखरूप आहे. बीज ज्याचा शीन तेची फळ. आईशी जोडी करा रामकंठी धरा. जेने चुके फिरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन
बीज ज्याचा शीनतेची फूड मनामतीचा किती वाटत किती वाटत हा मग ऐसे जोडीदार ऐसे जोडीदार राम ती जोडीदार राम टाळी वाजवा टाळी वाजवा ती जोडी करा राम ऐसे जोडी करा राम प्रिया पुत्र
ऐसी जोडी करा रामकंठ धरा जेने चुके फिरा गर्भवास नाशिवंता टिपिया पुत्र ध बीज ज्याचा शीनतेची फूळ. आतापर्यंत आपण 2 चरणांचा अर्थ पाहिला. राहिलेल्या 10-15 मिनिटांमध्ये पुढचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नावधड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीनतेची फळ. नावधड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची थडी पावे. भगवंताच्या नामाची नाव आपली धड असली पाहिजे, गळकी नको बर का. गळकी कधी होईल? कधी कधी तर देवाचं नामस्मरण केलं तर गळकी होईल. कधी कधी तर जेव्हा आपल्याला संकट पडतं तेव्हाच आपल्याला देव आठवतो, आहे की नाही? आधी मध्ये अजिबात आठवत नाही. तेव्हा कधी कधी तर देवाचं नामस्मरण जर आपण केलं तर नाव गळकी होईल. भगवंताच्या नामाची नाव गळकी होईल, धड होणार नाही, चांगली होणार नाही. आणि गळकी नाव असेल तर काय होईल? त्या नावेमध्ये पाणी शिरेल आणि आपल्याला बुडवेल. बुडल्यानंतर मरणार आणि मेल्यानंतर पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण. यातून मुक्त व्हायचंय आपल्याला. या संसारातून, या जन्म मरणाच्या राड गाडग्यातून, या भवसागरातून आपल्याला मुक्त व्हायचंय. पहिले तीराला जायचंय. जन्म मरणाचा संसार रूपी जो सागर आहे ना, तो सागर आपल्याला पार करायचा आहे. भव म्हणजे संसार. नावधड करा सहस्र नामाची जे भव सिंधूची थडी पावी. भव सिंधू म्हणजे संसार रूपी सागर पार करायचं असेल आपल्याला, पहिले तीराला जायचं असेल तर काय करा? भगवंताच्या नामाची नाव आपली धड असू द्या. धड होण्यासाठी सतत घ्या. याचा अर्थ कामधंदा सोडायचा असं नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम सततम कीर्तयन्तु माम यतंत श्रुतः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाची निनटनाची नाशिनी व्यवसाय प्रायश्चित्ताची जे नामच नाही पापाची ऐसे केले. आणि असं नामस्मरण केल्यानंतर हा भवसागर आपण सहज पार करू. नावधड करा सहस्र नामाची. देवाची किती नावं सांगितलीत पहा, किती? सहस्र, आहे की नाही? विष्णू सहस्र नाम तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूत कृत भूत भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव च योगो योग विदामनेता प्रधान पुरुषेश्वरः नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम. अशी
सहस्र नावं सांगित पहा, 1000 नावं सांगित देवाची. आता सगळी सांगत बसत नाही, 5 मिनिटामध्ये सेवा संपवायची. नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे. नाशवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फूड. अशा प्रकारे नामस्मरण करा आणि या भवसागरातून मुक्त व्हा, असं 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. नामस्मरणामध्ये फार मोठी ताकद आहे बरं का महाराज. ऐका, लक्ष आहे ना तुमचं? ऐका, स्नान करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ते तीर्थ स्नान होईल. भोजन करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो प्रसाद होईल. चालताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक बनवताना देवाचं नामस्मरण जर केलं तर तो महाप्रसाद होईल. झोपताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती ध्यान निद्रा होईल. कर्म करताना देवाचं नामस्मरण जर केलं तर ती कर्म भक्ती होईल. आणि घरातच देवाचं नामस्मरण जर केलं तर ते घर मंदिर होईल. ते घर मंदिर होईल. घर मंदिर बनवायचं असेल तर अगोदर देवाच्या मंदिरामध्ये आलं पाहिजे, तेव्हा घर मंदिर होईल. पहा, त्याचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे. नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची भूळ. आणि असं नामस्मरण जर आपण केलं तर काळ देखील पळून जाईल म्हणतात महाराज. काळाला पळवून लावायचं असेल, काळाच्या तोंडावर मारायचं असेल तर काय करा? नामस्मरण करून त्या भगवंताला हृदयामध्ये साठवा. आपल्या हृदयरूपी भात्यामध्ये, शेवटचे चरण ऐका आता, आपल्या हृदयरूपी भात्यामध्ये राम नावाचा बाण ठेवा. तेव्हा काय होईल? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम वाणी. आपल्या हृदयरूपी भात्यामध्ये राम नावाचा बाण ठेवा, म्हणजेच साठविला हरी जिही हृदय मंदिरे. तेव्हा काय होईल? त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. बाबा रे, घडी घडी काळ वाट पाहायची, अजून किती आहे अवकाश. संतांचं बोलणं जर नाही ऐकलं, संतांचा उपदेश जर नाही ऐकला तर काळ खायला येईल आपल्याला. हे तरी नाही काल मग दुसरा येईल, हे तरी नाही काल, हे तरी नाही काल दुसरा येईल, हे तरी नाही काल, हे तरी नाही काल मग दुसरा येईल, हे तरी नाही काल, हे तरी नाही काल दुसरा येईल, हे तरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बाजून नेईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा बाजून नेईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बाजून नेईल, सरते शेवटी बा, सरते शेवटी बा काळ बाजून नेईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईन, एका जनार्दनी आमचे काय बाजाईन, एका जनार्दनी आमचे काय बाजाईन, एका जनार्दनी आमचे काय बाजाईन. पिंगळा भाजारी बोला बोली तो देखा, पिंगळा भाजारी, पिंगळा भाजारी बोला बोली तो देखा, पिंगळा भाजारी, पिंगळा भाजारी बोला बोली तो पिंगळा भाजारी, पिंगळा भाजारी बोला बोली तो पिंगळा भाजारी. पिंगळा 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 भाजारी बोला बोली तो देखा, पिंगळा भाजारी, पिंगळा भाजारी बोला बोली तो देखा, पिंगळा भाजारी, पिंगळा भाजारी बोला बोली तो पिंगळा भाजारी, पिंगळा भाजारी बोला बोली तो पिंगळा भाजारी. बस केले, चान्स मारा लागला. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, पिंगळा भाजारी बोल बोली तो देखा, पिंगळा भाजारी.
काळाच्या तोंडावर मारायचं असेल तर संतांचा ऐका, राम नाम कंठामध्ये धरा, आपल्या हृदयरूपी भात्यामध्ये राम नावाचा बाण ठेवा, देवाला हृदयामध्ये साठवा. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामवाणी, नाशवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फूळ. आईसी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फिरा गर्भवास, नाशवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फूळ. नाव धड करा सहस्र नामाची, जे भव सिंधूची थडी पावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी रामवाणी, नाशवंताटी प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शीनतेची फळ. आपली कीर्तन सेवा झाली. बोलता बोलता ओघानं एखादा विनोदानं चुकीचा शब्द गेला असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. झालेली सेवा श्री बाबासाहेबांच्या चरणी समर्पित करतो, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी सेवा समर्पित करतो. ज्यांच्या दरबारामध्ये चिंतन करायला मिळालं, अभ्यास करायला मिळाला, ते माझे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्व ग्रामस्थ मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करतो. संयोजक मंडळींच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्व गायक मंडळींच्या चरणी, मृदंग वादकांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सगळी काही